पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार तारीख 19 ऑगस्ट. पहिले वाचन यहेजकेल अध्याय 34 ओवी 1 ते 11. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्रायेलाच्या मेंढपाळाविरुद्ध तू संदेश देऊन त्यांस सांग. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जे इस्रायेलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांस अधिकार असो. मेंढपाळाने कळपाला चारावे की नाही? तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता, त्यातली लठ्ठलठ्ठ पाहून कापता, परंतु कळपाला चारत नाही. तुम्ही निर्बलांस बलवान करत नाही, रोग्यांस बरे करत नाही, घायाळांचे पाय बांधत नाही, घालवून दिलेल्यांस परत आणत नाही, हरवलेल्यांस शोधत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने आणि कडकपणे सत्ता चालवता. त्यांस कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली. ते सर्व वनपशूंस भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली. माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत. देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत, त्यांची कोणाला शुद्धी नाही, कोणी त्यांस शोधत नाही. यास्तव मेंढपाळ हो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत. माझी मेंढरे सर्व वनपशूंस भक्ष्य झाली आहेत. माझ्या मेंढपाळास माझ्या मेंढरांची शुद्धी नाही. ह्यास्तव मेंढपाळ हो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. माझा कळप चारण्याची त्यांस मी बंदी करीन. त्यांना स्वतः चरावयास मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे ती त्यांस भक्ष्यावसाय सापडणार नाहीस. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यांस मी हुडकीन. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 20 ओवी 1 ते 16. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला, आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला, आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या आणि 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्याने म्हटले, तुम्ही संबंध दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यांस म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपया मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर गर्दनाविरुद्ध कुरकुर करत म्हटले, ह्या शेवटल्याने 1 तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले, आणि आम्हाला आणि त्यांस आपण सारखे लेखले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुख्त्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले, आणि पहिले ते शेवटले होतील. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. द्राक्षमळ्याचा दृष्टांत आपल्याला देवाच्या उदारतेचे दर्शन घडवतो. काही मजूर सकाळी, काही दुपारी, काही संध्याकाळी कामाला घेतले जातात, पण सर्वांना समान वेतन मिळते. यावर काही जण नाराज होतात. पण मालक म्हणतो, मी तुझ्यावर अन्याय केला का? देव न्याय्य आहेच, पण त्याहूनही अधिक तो करुणामय आणि उदार आहे. आपल्याला वाटते की आम्ही जास्त काम केले म्हणून आम्हाला जास्त मिळायला हवे,
पण देवाचा दृष्टिकोन वेगळा असतो. तो आपल्या गरजेनुसार देतो, आपल्या कर्तृत्वानुसार नाही. ही गोष्ट आपल्याला हे शिकवते. इतरांशी तुलना न करता देवाच्या दयेवर विश्वास ठेवावा, कारण शेवटचे पहिले आणि पहिले ते शेवटचेच होतील. प्रार्थना. दयाळू देवा, तुलना न करता मी तुझ्या दयेवर विश्वास ठेवतो.